कानोरे, मी अध्यक्ष म्हणून ह्याच्यामध्ये 2022 नंतर येते आहे. आम्हाला 2016 मी 16ला रूम घेतली इथे. 16पर्यंत आम्हाला आजपर्यंत म्हणजे 14 जानेवारी 2025 याच्यापर्यंत एकही कोणती अशी तुमची बिल्डिंग इनलिगल आहे किंवा काय आहे असं आम्हाला अजूनपर्यंत काहीच दिलं नव्हतं. 2000 आता डायरेक्ट 14 तारखेला आम्हाला तुम्हाला असा 4 दिवसाची मुदत आहे आणि तुम्ही बिल्डिंग खाली करा अशी आम्हाला नोटीस KDMCकडून आली. आता 2017ला त्यांनी KDMCनं बिल्डिंग अनधिकृत आहे डिक्लेअर केलं, बरोबर. मग त्यानंतर आम्हाला 17 नंतर एकही आम्हाला नोटीस अशी दिली नाही. आणि आता पण बिल्डर हे असे अजून आम्ही उघड्यावरती आलो आहे सगळे आणि अजूनपर्यंत बिल्डर ही मोकाट फिरत आहेत आणि पोलिसांनी ह्याच्यावरती थोडी हे घ्यावी. काय मागणी आहे तुमच्या इथं? आमची 28 म्हणजे 26 कुटुंब जे आहेत यांना वारावरती आहेत, त्यांना कसा न्याय मिळवून देता येईल याच्यासाठी तुम्हाला तुमच्या माध्यमातून तुमच्या फसवणुकीचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. त्यांच्या 26 कुटुंबांना कसा न्याय मिळवून देता येईल तुमच्या माध्यमातून किंवा ही न्यूज कशी मुख्यमंत्री किंवा मंत्री महोदयापर्यंत पोचवता येईल यांची तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही कुठल्या इमारतीत राहत होते, किती वर्षापासून राहत होते आणि कोणी तुमची फसवणूक केली? मी वक्रतुंड सोसायटीमध्ये राहत होते. आमची फसवणूक केली आहे सुभाष म्हात्रे, अविनाश तिवारी, अभिषेक तिवारी आणि डॉक्टर शर्मा या तिन्ही बिल्डरनी आमची फसवणूक केली. कशी केली ती? आम्ही ज्या वेळेला रूम घेतली त्यावेळेला या लोकांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही आहे. आत्ता आम्हाला समजतं की ही बिल्डिंग अनधिकृत आहे, हे आहे, हे आहे. आम्हाला ह्याच्या अगोदर काहीच माहीत नव्हतं. आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही रूमा घेतल्या इथं. आत्ता आमची अशी मागणी आहे की ह्या बिल्डरांनी आम्हाला एकतरी घर तरी द्यावं, नाहीतर आत्ताच्या हिशोबाने आम्हाला पैसे द्यावेत, हीच आमची मागणी आहे. माझे नाव सुरेखा पाटील.